एअर इंडियाच्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड. दिल्लीहून रांचीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड. रांचीला जाणारं एअर इंडियाचं विमान परत वळवण्यात आलं. मुंबईतील वॉटर मेट्रोचं काम लवकरात लवकर सुरू करा. मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या अधिकाऱ्यांना निर्देश. कोल्हापूर शहराच्या प्रस्तावित हद्दवाढीला विरोध. हद्दवाढीच्या विरोधात उद्या 20 गावांनी एकदिवसीय बंद पुकारला. मुंबई गोवा महामार्गावर कळंबणी येथे महामार्ग खचला. कॉन्क्रीटला मोठे तडे गेल्यानं रस्ता खचण्यास सुरुवात. रस्ता खचण्याचा धोका निर्माण झाल्यानं वाहतूक केली बंद. कोयना धरण परिसरामध्ये मुसळधार पाऊस. कोयना पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढला. कोयना धरण परिसरात 95 मिलीमीटर पावसाची नोंद. जळगावच्या गिरणा नदीवरील भांबोरी पुलाची दुरावस्था. भांबोरी पुलाच्या संरक्षक भिंतीला तडे, तर पुलाच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष. तिकडे कल्याण डोंबिवलीमध्ये मुसळधार पाऊस. पावसाच्या पार्श्वभूमीवर केडीएमसी अलर्ट मोडमध्ये, तर छत्रपती शिवाजी महाराज चौकासह अन्य भागात सक्षम पंप तैनात. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी. पावसामुळे पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी वाढली. राजाराम बंधाऱ्यासह 12 बंधारे पाण्याखाली गेल्यानं वाहतूक विस्कळीत. विद्याविहारमधील डॉन बॉस्को शाळेच्या जवळ पावसामुळे साचलं पाणी. पाण्याचा निचरा होत नसल्यानं वाहतुकीला फटका. साचलेल्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त. नाशिकमध्ये बस चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात. बस अपघातामध्ये 2 जणांचा मृत्यू तर 3 ते 4 जण जखमी झाल्याची माहिती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.